आमच्या कॉलेजचे नाव इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय असे आहे। आमच्या ग्रुपचे नाव क्रिएटिव्ह स्टार आहे। आज आम्ही स्वदेशी या विषयावर बोलणार आहे। स्वदेशी म्हणजे स्वतंत्र देशाला तयार झालेला एक सेवा आणि विचारांचं प्राधान्य देणे। याचा उद्देश ब्रिटिशांच्या मालांवर ब्रिटिशांचा टाकून स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता। आपण आपल्या देशातील उत्पादने वापरून देण्याच्या विकासात योगदान देऊ शकतो। यातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याचा प्रत्यय होतो। स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वतंत्र चळवळीचा एक भाग होता, ज्यामुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासास हातभार लागला। स्वदेशीवर महात्मा गांधींचा भर होता। त्यांनी याचे वर्णन स्वराज्याचे सार असे केले। महात्मा गांधींच्या मते स्वदेशी ही एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संकल्पना आहे, जी जीवनाच्या सर्व पैलूंशी जोडलेली आहे। स्वदेशी चळवळीचे अनेक फायदे आहेत, जसे की देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि स्वावलंबन, देशभक्तीची भावना, परदेशी वस्तूंवर अवलंबित्व कमी होते। आजच्या काळात स्वदेशी अर्थव्यवस्था असा आहे ज्यामुळे देशांची अर्थव्यवस्था अवलंबून होते आणि आत्मनिर्भरता वाढते। स्वदेशी हे केवळ एक आर्थिक चळवळ नाही, तर ती एक विचारसरणी आहे। आजच्या काळात जागतिकीकरण ही स्वदेशीची महत्त्वाची भूमिका आहे। आपण आपल्या देशाच्या उत्पादन वापरून देशाचे विकास योगदान देऊ शकतो। स्वदेशी वस्तूचा वापर करणे हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे। स्वदेशीचा